शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार हे आश्वासन देऊन महायुतीचं सरकार सत्तेत आलं, पण आता या सरकारला या आश्वासनाचा विसर पडलाय। कर्ज वसुलीसाठी बँक अधिकारी तगादा लावत आहेत, यातून शेतकरी आत्महत्या प्रमाण वाढलंय। म्हणून प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांनी विविध आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधलं होतं, पण सरकार वेळखाऊपणा करत आहे। म्हणून आज राज्यभर प्रहार संघटनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। कोल्हापूर येथील दसरा चौक आणि ज्योतिबा रोड येथे संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। तर यावेळी शेतकऱ्यांचं पूर्ण कर्ज माफ करा, नाहीतर यापेक्षा उग्र आंदोलन करू असा इशारा प्रहार संघटनेच्या वतीनं देण्यात आला। आज 24 जुलै रोजी माननीय वंदनीय बच्चूभाऊ कडू यांनी जे चक्काजाम आंदोलन केलेलं आहे, त्यासाठी कोल्हापूरच्या वतीने प्रहार जनशक्ती पक्ष कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने आज इथे शिवाजी पुल येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आलेलं आहे। आणि या चक्काजामच्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सरकारला सांगू इच्छितो की शेतकऱ्यांची कर्जमाफी ही 100% झालीच पाहिजे, दिव्यांगांना 6000 पेन्शन झालीच पाहिजे, गोरगरिबांना न्याय हा मिळालाच पाहिजे। आणि हे जर नाही झालं तर येथून बच्चूभाऊ जे सांगतील त्या पद्धतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन जे करायला लागतील ते या कोल्हापूर जिल्ह्यातून आम्ही करणार असून त्याची शासनाने लवकरात लवकर दखल घेऊन लवकरात लवकर शेतकऱ्यांना व दिव्यांगांना न्याय मिळवून द्यावा व बच्चू कडू यांच्या मागण्यांना न्याय मिळवून द्यावा ही आमची सरकारला विनंती आहे। आणि लवकरात लवकर याचा सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी आम्ही विनंती करत आहे। मी विकास गायकवाड, प्रहार जनशक्ती पक्ष कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष। शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे, सातबारा कोरा झालंच पाहिजे, दिव्यांगांना न्याय मिळालाच पाहिजे। आपला व्हिडिओ कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, दिव्यांगांना न्याय मिळालाच पाहिजे। आपला व्हिडिओ आपला व्हिडिओ। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।